एक झाड कापलं आणि अचानक संपूर्ण शाळेत मुलं बेशुद्ध पडू लागली. हे ऐकून तुम्हालाही पहिल्यांदा असंच वाटलं असेल ना, हे नेमकं काय घडलंय? आता बघा, नेपाळमधील एका शाळेत अनेक विद्यार्थ्यांना अचानक अचानक भोवळ येणे, थरथरणे, मोठ्याने रडणे आणि विचित्र वागणे अशी लक्षणे अचानक दिसू लागली. त्यानंतर स्थानिकांमध्ये चर्चा सुरू झाली की हे सगळं शाळेच्या आवारातील एक झाड कापल्यानंतर घडलं. पण इथे एक वेगळी गोष्ट समोर आली. आता डॉक्टरांनी याला मास सायकोजेनिक इलनेस म्हणजेच मास हिस्टेरिया असे म्हटले. ही अशी अवस्था असते की जेव्हा एका समूहात भीती, तणाव किंवा मानसिक दडपण निर्माण होतं, तेव्हा कोणताही संसर्ग किंवा शारीरिक आजार नसतानाही अनेक लोकांमध्ये एकसारखी लक्षणे दिसू शकतात. आता इतिहासात अशा अनेक घटना शाळांमध्ये, कारखान्यांमध्ये आणि इतर समूहांमध्ये नोंदवल्या गेल्या आहेत. मात्र या नेपाळमधील घटनेचे नेमकं कारण अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेलं नाहीये. त्यामुळे झाड कापल्यामुळेच हे घडलं असा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. खरं तर कधी कधी आपल्या मनाची ताकद इतकी प्रचंड असते की ती शरीरावरही परिणाम करू शकते आणि ह्याचा अनुभव मोस्टली सगळ्यांनाच येतो. म्हणूनच अशा घटना घडल्या की पहिल्यांदा अफवांवर विश्वास ठेवला जातो. विज्ञान, वैद्यकीय तपासणी आणि अधिकृत माहितीकडे लक्ष देणं खरं तर अधिक महत्वाचं असतं. नाहीतर याला भूतबाधा हे सुद्धा एक नाव जोडण्यात होतं. तुम्हाला काय वाटतं, हा निव्वळ मानसिक परिणाम होता की अजून काही कारण यामागे असू शकतं? तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा.